नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस हद्दीमधील अळमनेरमध्ये मध्यरात्री गोळीबार। या गोळीबारामध्ये 20 वर्षीय तरुण गंभीर झाला। नेवासा तालुक्यातील अळमनेर येथे जुन्या वादातून मध्यरात्री थेट गोळीबार झाल्याने संपूर्ण मुळाकाठ परिसर हादरून गेला। या थरारक घटनेत गणेशवाडी येथील 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात दहशतीचं वातावरण। मंगळवार 10 फेब्रुवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अमळनेर येथील पाटाच्या कच्च्या रस्त्याजवळ जुन्या वादाचं रूपांतर थेट हिंसाचारात झालं। वाद वाढताच आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळी झाडत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या गोळीबारात रोहित शिवाजी दरंदले वय वर्ष 20 राहणार गणेशवाडी हा तरुण गंभीर जखमी आहे। गोळी लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रोहितला तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेप्रकरणी रोहितचे वडील कैलास दरंदले वय वर्ष 45 यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सीताराम जाधव राहणार शिरेगाव आणि प्रकाश बाळू भोसले राहणार निंभारी यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य आरोपी सीताराम जाधव यानेच गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचं फिर्यादीत नमूद केलं। सोनई पोलिसांनी तातडीची कारवाई करत सह आरोपी प्रकाश बाळू भोसले याला ताब्यात घेतला। मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी सीताराम जाधव फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान मुळाकाठ परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।